नमस्कार. सत्यपरिचितच्या या डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 1 ऑक्टोबर 2023 निमित्त पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये 1 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची विनंती मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी केली होती. त्यानुसार शहरातील काही नागरिकांनी यात सहभाग घेतला. तसेच रस्त्यांवर विविध संघटनांकडून व राजकीय नेत्यांकडून श्रमदान केल्याचे दिसून आले. या सर्वांनी हातात झाडू घेऊन रस्त्यांवर साफसफाई केल्याचं दिसून आलं. आपल्यासोबत आहेत मीरा रोड येथील रामदेव पार्कच्या अनंतपूर्व कॉम्प्लेक्स व स्टार कॉम्प्लेक्स येथील रहिवासी, ज्यांनी आपल्या सोसायटीमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान केलं आणि यातून एक वेगळा संदेश दिला आहे. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत आज आपण हातात झाडू घेतली आहे. तर फक्त हे वर्षातून एका दिवसासाठी आहे का तुम्ही दररोज असे उपक्रम राबवता आपल्या सोसायटीमध्ये? वर्षातून एकदा नाही, पण आम्ही महिन्यातनं 1 किंवा 2दा असं राबवतो, जेणेकरून सगळे सोसायटीतले काही मेंबर्स येतात एकत्र आणि सोसायटीची फक्त हातात झाडू घेऊन स्वच्छता नाही तर ओव्हरऑल स्वच्छता पण बघतात, जेणेकरून सगळे निरोगी राहतील किंवा त्याची एक सुरुवात होईल. साफसफाई करू असा प्रयत्न असतो. ओके. सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकांची काय जबाबदारी आहे स्वच्छतेसाठी? सुरुवात आपापल्या घरातनंच करावी. घरातला कचरा बाहेर टाकू नये. घरातला कचरा जो आहे तो प्रॉपर 3 वर्गांमध्ये, जसं गव्हर्नमेंटने सांगितलं की MBMCने सांगितलं आहे त्याप्रमाणे वेगळा करावा आणि त्याप्रमाणेच कचऱ्याला द्यावं, कारण त्याचं पण काम थोडं सोपं होईल आणि सविस्तर आपल्या जे इकोसिस्टम आहे त्याला पण ते सूट होईल, हेल्प होईल. आज जो स्वच्छतेचा उपक्रम राबवला त्याबद्दल काय सांगाल? स्वच्छतेचा जो उपक्रम आपण राबवतो आहे, जे आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की 1 तारखेला प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक रस्त्यावर आपली जबाबदारी म्हणून स्वच्छता पार पाडायची आहे. ही जरी आज पंतप्रधान साहेबांनी, मोदी साहेबांनी सांगितलं, पण पर्टिक्युलर आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक माणूस फार कॉशियस आहे. आमच्या सेक्रेटरी आहे, चेअरमन आहे, परागजी आहे, दुसरे परागजी आहेत, त्याच्यानंतर चेअरमन्स आहेत, फार कॉशियस आहेत. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छेल की प्रत्येक 15 दिवसांनी सेक्रेटरी आणि चेअरमन इत्यादी मेंबर हे प्रत्येक घराघरात जाऊन कचरा बघतात की सेग्रेट केलेलं आहे का नाही आहे, नंबर 1. नंबर 2, रस्त्यावरती त्या सोसायटीच्या प्रेमिसेसमध्ये त्याची स्वच्छता आहे की नाही, आणि नंबर 3, प्रत्येक बिल्डिंगची जी बाल्कनीज आहेत, या बाल्कनीजमध्ये जी झाडं लावलेली आहेत, या झाडांनासुद्धा पाणी किती प्रमाणात दिलं जातं आणि किती प्रमाणात बाल्कनी स्वच्छ असते, त्यामुळे बिल्डिंग खराब होणे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की झाडाचे जे काही हे आहेत, पॉट्स आहेत, त्या पॉट्समध्ये मच्छर होणे याची फार दक्षता घेतात आणि हा उपक्रम आम्ही वर्षानुवर्ष राबवत आलेला आहे. मीरा भाईंदर शहरात सर्वीकडे स्वच्छतेसाठी श्रमदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देखाव्याचं श्रमदान करण्यात आलं व श्रमदानाऐवजी फोटो काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. मात्र यामुळे एका दिवसासाठी तरी शहराचा काही भाग स्वच्छ झाल्याचं दिसून आलं.